नागपूरमधील हिंगणा मतदारसंघातील वनाडोंगरी नगर परिषद क्षेत्राच्या प्रारूप मतदार यादीत मोठा घोळ झालाय। प्रभाग क्रमांक 5 मध्ये एकच, घर क्रमांक 1 मध्ये तब्बल 200हून अधिक मतदार आढळले। तसंच एकाच आडनावाचे 27 लोक एकाच घरात असल्याचंही समोर आलंय। स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घोळाची त्वरित चौकशी करून घरोघरी तपासणी मोहीम राबवण्याची मागणी आता नागरिकांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली। नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा मतदारसंघातील राजीव नगरमध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे मतदार यादीमध्ये घोळ असल्याचा आरोप जो आहे तो राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून करण्यात आला होता। स्वतः आपल्यासोबत आमदार समीर मेघे जे आहे ते स्वतः 78,000 लीडने निवडून आले होते। तुमच्यावर आरोप होत आहे। आम्हाला आता या आरोपाची फेक नेरेटिव्हची सवय झाली आहे असं मला वाटतं। कारण का दर इलेक्शनमध्ये एक तर इलेक्शनच्या पहिले किंवा इलेक्शनच्या मध्ये किंवा इलेक्शनच्या नंतर हे कुठेतरी फेक नेरेटिव्ह पसरवण्याचं काम हे विरोधी पक्ष करतात। मी आपल्याला विनंती करतो, एकदाचं हे दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे आणि हे प्रत्येक घरी आपल्याला आज घेऊन जातील। तिथे लोक राहतात की नाही राहत त्या यादी अनुसार हे आपण स्वतः बघा आणि दूध का दूध पाणी का पाणी हे लोकांसमोर आणा, ही माझी आपल्याला विनंती आहे। जे तिथे मतदारसंघात राहत नाही ते बाहेर राहतात, नागपुरात राहतात किंवा लग्न होऊन बाहेर गेले, त्यांचे नाव आहे। मग हे फेक आहे का की नाही आहे हे याची यादी मी आपल्याला देतो। त्यांची आपण थोडंसं एखाद बाईट घेण्याचा प्रयत्न करा आणि हे कुठंतरी चुकीचं काम हे विरोधी पक्ष लोक करतात, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।